नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश सार्डेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सर्वकडे आता गणपती चालू आहेत। घरात पण माझ्या 2.5 दिवसाचा गणपती हा साजरा होतोय। मित्रांनो, पाहू शकाल काल 2 दिवस हा मकर बनवतो। मकर बनवताना दमछाक झाली। मित्रांनो, बघा कसं छानसा मकर बनलेला आहे। मकरामध्ये सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती गणेशाची आम्ही पूजन करत आहोत। बघा तर कशी दिसते मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण हा गणपती बाप्पा हा दरवर्षी हा भाद्रपद महिन्यामध्ये येतो आणि यावर्षी पण हा गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये स्थापित झालेला आहे। बघा तुम्ही पाहू शकाल। आणि आता तुम्हाला मी दाखवतोय गणपतीसाठी काय काय आम्ही वस्तू अवेलेबल केलेल्या आहेत, काय काय त्याचं पूजन करतोय बघूया तुम्ही। गणपतीची पूजा अर्चना करणं हे क्रम प्राप्त असतं। प्रथमच समोर असणाऱ्या देवारातील श्री गुरु दत्तात्रेयाची पूजा अर्चना, तसेच महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा अर्चना करून सहपत्नी आम्ही दोघे जण हळद कुंकू दुर्वा वाहत होतो। ते झाल्यानंतर मित्रांनो, समोर असणाऱ्या देवदेवतांचं आशीर्वाद घेऊन नमस्कार करून पुढील असणाऱ्या गणपतीच्या पूजेसाठी आम्ही दोघे पण तिथे मखरामध्ये गेलो। गणपतीची सुबक मूर्ती आणि गणपतीचं चांगलं असं दर्शन घेण्यासाठी दोघे पण सहपत्नी आम्ही गणपतीची मनोभावे पूजा करू लागलो। गणपतीचं चांगलं दर्शन घेण्यासाठी समोर असणाऱ्या गणपतीला हळद आणि कुंकू हे वाहत होतो। माझी मोठी आई ही पण त्यावेळेला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आली होती। माझा मुलगा, माझी आई गणपतीचं दर्शन घेत होते। भावाचा मुलगा, सर्वजण आम्ही कुटुंब प्रत्येकाने गणपतीची मनोभावी पूजा अर्चना केली। प्रत्येक जण प्रत्येकाच्या मुखातून गणपतीची भावस्तुती करत होता। आई पण माझी गणपतीची मनोभावी पूजा करत होती। गणपती म्हणजे जेवण आलंच,
जेवण बनवण्यास आम्ही दोघांनी सहपत्नी जेवण बनवण्याची सुरुवात केली। प्रथमतः मोठ्या भांड्यामध्ये कांदा, मिरची, टोमॅटो यांचं एक मिश्रण करून एक चांगलंसं लालसर असं मिश्रण तयार केलं। दोघे पण आम्ही सहपत्नी आम्ही ते जेवण करत होतो। आज नवीनच सुरुवात होती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। प्रत्येकजण एक काही ना काही थोडीफार मदत करत होते, त्यामुळे थोडासा हातभार लावा याच इच्छेने मी माझ्या पत्नीसोबत भाजी करायला सुरुवात केली। मटारची वाटाण्याची भाजी, वांगी, बटाटे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकलं आणि चांगलीपैकी एक सुगंध असं चांगली पसवणारी एक भाजी तयार केली मित्रांनो। जेवण चालूच असताना माझी पत्नी पण समोरच स्वयंपाक करत होती। समोर असणारं लागणारी चहा, उकडीचे मोदक, भात हे सर्व जेवण बनत होती आणि त्यासाठी मी पण थोडाफार हातभार लावत होतो। गणपतीचा दर्शन घेण्यासाठी पाहुण्यांची एक रिगत लागली होती, पाहुणे घरात येत होते, त्यासाठी एक चांगला सुग्रस्त जेवण बनवण्याची तयारी आमच्या दोघांची चालू होती। एक छानसा असा वाटाण्याची भाजी, वांगा बटाट्याची चांगलीशी अशी भाजी केली। वरण भात पण तयार करायला एके बाजूला घेतलं। वरणाची भाजी, मिरची तसेच मोदक हे पण एका बाजूला चालू होतं। सर्व द्रावण हे मिक्स करून एक वाटाण्याची छानशी भाजी बनली होती। गावातील राधाकृष्ण प्रासादिक मंडळ यांचं सुद्धा एक गोड आवाजानं एक चांगलंसं भजन चालू होतं। त्या भजनामध्ये सर्वच मंत्रमुग्ध होत होते।
क्लिप आहे आणि कदाचित त्याचाच वारसा पुढेही नेत असणारे राजारामबुवा सार्डेकर यांचे दोन्ही मुलं श्यामकांत पाटील आणि अरुण पाटील तसेच गणेश पाटील हा वारसा आजपर्यंत पुढे नेताना दिसत आहे. सर्वजण त्यांच्या घरातील कुटुंबातले सर्व व्यक्ती तसेच श्रीधर म्हात्रे, नवनीत पाटील, हरीश म्हात्रे सर्वजण या चांगल्याशा अशा भजनामध्ये एकत्र आले आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही त्यांचं प्रत्येकाचं त्यांच्या वादनाचं त्यांचं स्वागत केलं. माझा मित्र प्रभाकर म्हात्रे यांच्या गणपतीचं थोडंसं चित्रण या व्हिडिओमार्फत केलं होतं. त्यांच्या घरामध्ये सुद्धा रात्री एक स्त्रियांचा महिलांचा नाचगाणी चालवताना त्याचं चित्रण पण या व्हिडिओत केलं आहे. अखेरी तो दिवस उजाडला. मित्रांनो, गणपतीचं विसर्जन होण्यासाठी आम्ही सर्वजण एका अश्रू नयनाने आम्ही तळ्यावर निघालो. गणपतीचं विसर्जन करण्यासाठी सर्व कुटुंबातील व्यक्ती तळ्यावर विसर्जन करण्यासाठी आम्ही टाळ आणि मृदुंगाच्या जोरावर आम्ही सर्वजण तळ्यावर निघालो. साईडला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला. आम्ही गेलाय बाप्पा विसर्जनासाठी तळ्यावर निघाले. समोरच असणाऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन साष्टांग दंडवत नमस्कार करून गणपतीला विसर्जन करण्यासाठी तळ्यामध्ये सोड पाणी सोड पाणी
सतत गावात साधन